अशोक चव्हाण म्हणले होते की वंचितनं आमच्यासोबत यावे ही माझी इच्छा आहे म्हणून. काँग्रेस पार्टी काही म्हणत असेल तर त्याच्यावरती मी रिॲक्ट होईल. व्यक्तिगत जे कोणी बोलतोय त्यांचं आम्ही स्वागत करतो. चव्हाण काँग्रेसमधील एक मोठे नेते आहेत, तर त्यांची भूमिका ही पक्षाची असू शकते. पक्ष असं आहे त्याच्यामध्ये की कोणाला मी कमी लेखत नाही, कोणाला जास्ती लेखत नाही. पक्ष ही पक्षाची भूमिका असते. तर मी जरी अध्यक्ष असलो तरी पक्षाने घेतलेल्या भूमिकेला मी बांधिलकी असते. कालही संजय राऊत म्हणाले की आमची महाविकास आघाडी आणि वंचितची पूर्ण तयारी झालेली आहे, अंतिम टप्प्यात लवकरच कळत. जाहीर करावं ना त्यांनी. जे अंतिम टप्प्यात आलेलं आहे ते त्यांनी जाहीर करावं. आम्ही सगळेजण स्वागत करू त्याचं. तुम्ही जो 12-12चा फॉर्म्युला दिला होता त्या फॉर्म्युल्यानंतर तुमची कोणासोबत काही महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा झालेली आहे का? म्हणजे आमची कोणाचीच झाली नाही. बाळासाहेब, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद जो सुरू होता त्या वादानंतर पहिल्यांदा आपण ओबीसीच्या मेळाव्याच्या मंचावर आहात. काय भूमिका आहे? जाहीर मांडतो ना मी. सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर देखील अपात्रतेचा निर्णय द्यायला विधानसभा अध्यक्ष कचरतात. आता तर परिस्थिती खूपच गंभीर झालेली आहे. असं सुप्रीम कोर्टाला अधिकार नाही कुठल्याही स्पीकरला डायरेक्शन देण्याचा. त्याच्यामुळे त्यांच्या डायरेक्शन ज्या आहेत त्या संविधानिक नाही. आणि राहुल नागवेकरने त्या मान्य केलं नाहीत तर राहुल नागवेकरच्या विरोधात सुप्रीम कोर्ट काहीही करू शकत नाही. हे माहीत असताना फक्त सुप्रीम कोर्ट आणि स्पीकर याचा वाद होऊ नये म्हणून कदाचित राहुल नागवेकर शांत बसले असतील. पण त्यांना अमुक दिवसामध्ये निर्णय द्या असा सांगण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही. नार्वेकरांची नेमकी काय अडचण आहे? काय राजकीय? आता त्यांनी त्याला विचारलं. मला त्यांनी वकीलपत्र दिलं, वाचलं, मी तर तुम्हाला सांगेन की काय त्यांची अडचण आहे. पॉलिटिकल अँगल काय वाटतं तुम्हाला? असे पॉलिटिकल अँगल आणि लिगल ॲक्शन दोन्ही एकच असतात. त्यांनी कागदपत्र आणि मला वकीलपत्र दिलं तर त्यांची बाजू मी मांडतो. लोकसभा आणि विधानसभेचीच कार्यकर्त्यांनी तयारी करावी. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महापालिका या विधानसभेच्या पुढेच होतील असं एक अशोक चव्हाणांचं स्टेटमेंट होतं. भाजपाला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाही. तुम्हाला काय वाटतं की भाजपाची खेळी आहे, काय आहे? निवडणूक आयोग आदेश देत नाही. निवडणूक ते एक तर पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने स्टे ऑर्डर इश्यू केला, तो बेकायदेशीर आहे. कोर्टाला कुठलाही निवडणुका थांबवता येत नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टच इथला असणारा घटना तुडवतंय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्यानंतर मग इतरांना फावतच सगळ्या गोष्टी करायला. तेव्हा सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा त्यांच्याकडे इलेक्शन थांबवण्याचा अधिकार आहे का तर नाही. हा, इलेक्शन झाल्यानंतर ती निवडणूक वैध की कायदेशीर याचा ठरवण्याचा अधिकार आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्वतःच्या अखत्यारीत राहणं हे गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. संजय राऊत यांच्यात पत्रकार परिषद झाली आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्राची लूट सुरू आहे, उद्योग बाहेर जात आहे. संजय राऊत आणि त्यांनी मांडलं तर अधिक चांगलं आहे की किती लुटलंय, काय लुटलंय. नुसतं शब्द वापरून उपयोग नाही ना. इंडिया आघाडी ईव्हीएम बंदी बाबतही आग्रही आहे. आपली काय? मी अगोदरच म्हणालो की बॅलेटवरती आलं पाहिजे. आणि माझ्यानंतरच हे सगळे आता टिमकी वाजवायला लागलेत. नाही तर तो पण टिमकी वाजवायची सुद्धा यांची हिंमत नव्हती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.